नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. कॅप्टन फाईल्समुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा गोंधळ उडालेला आहे आणि तो गोंधळ उडून दिलेला आहे जाणीवपूर्वक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. अर्थातच मुख्यमंत्री म्हणून अतिशय जबाबदारीने, कर्तव्यदक्षपणे त्यांनी हा गोंधळ माजून दिलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह अमित शहा यांच्यासह भल्या भल्या राजकारण्यांची झोप ओढालेली आहे. अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी फोटो असणं म्हणजे संबंध त्या अर्थाचे आहेत असं समजण्याचं कारण नाही. कारण त्यात स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा देखील अशोक खरात बरोबर फोटो आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण्यांना गार तर केलेलं आहे. त्यांचं दुसरं वाक्य आज फार महत्वाचं आहे की सर्वाधिक पुरावे माझ्याकडे आहेत, म्हणजे पोलिसांकडे. आणि मग आता बघा, 4 तारखा फार महत्वाच्या आहेत, त्या आधी लक्षात घ्या आणि मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. त्या 4 तारखा आहेत: 29 डिसेंबर 2025, त्याच्यानंतर 18 फेब्रुवारी 2026, 4 मार्च 2026 आणि 17-18 मार्च 2026. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅप्टन फाईल्सच्या अनुषंगाने ते सगळे संदर्भ घेत गृह खात्याची यंत्रणा कशी कामाला लावली आणि या कानाची त्या कानाला खबर जाणार नाही याची कशी काळजी घ्या आणि खरातचा पूर्ण कार्यक्रम करा. आणि खरात याने जे काही मानसिक, शारीरिक जे बळी घेतलेले आहेत, जे महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे, आर्थिक शोषण केलेलं आहे आणि कोट्यावधीची जी माया गोळा केलेली आहे, तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा करायची. परंतु कोणत्या गतीने आणि कोणत्या पद्धतीने तपास करा याचं मार्गदर्शन स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक सदानंद दाते यांच्या मार्फत संबंधित पोलिसांना केलेलं होतं आणि त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतो. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, पहिली तारीख 29 डिसेंबर 2025. या दिवशी काय घडलं? या दिवशी असं घडलेलं आहे, अशोक खरात हा स्वतः सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यामध्ये गेला आणि त्याने 5 कोटी रुपयाची खंडणी मला मागितली जात आहे, मला धमकी दिली जात आहे आणि फेक व्हिडिओ दाखवून मला ब्लॅकमेलिंग केलं जात आहे, अशा प्रकारची तक्रार स्वतः कॅप्टन अशोक खरातने दिली. ती फिर्याद नोंदवून घेण्यात आली आणि गुन्हे कुणाच्या विरुद्ध नोंदवण्यात आले तर ते दिनेश मनाजी परब हा भायखळ्याचा आणि दुसरा राजेंद्र अशोक जासूद हा पुण्याचा. या दोघांच्या विरुद्ध ती खंडणीचा गुन्हा आणि ते दाखल केलं गेलं तिथं. मग त्याच्यानंतर खंडणी, धमकी आणि IT अंतर्गत देखील गुन्हा, म्हणजे तो फेक व्हिडिओ वगैरे ते सगळं असल्यामुळं 66E 67A आणि एकूण तो 308 अंतर्गत तो गुन्हा दाखल झाला. आता हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर 18 फेब्रुवारीला शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला एका महिलेने नीरज जाधवच्या विरुद्ध. नीरज जाधव म्हणजे आता काही वेगळं सांगायची गरज नाही, तो चेला अशोक खरातचा, पण तो चेला महावास्तात निघालेला आहे, जो महाराष्ट्राचा खबऱ्या ठरलेला आहे अनेक अर्थाने. त्याविषयी आपण या चॅनलवर एक व्हिडिओ केलेला आहे, तो अवश्य बघा. तर या नीरज जाधवच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. आता मॉर्फिंग केलेलं आहे, AIचा वापर केलेला आहे, मला ब्लॅकमेलिंग केलं जातं असं त्या महिलेने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. आता ही तक्रार कुणी केलेली? खरं ही तक्रार कर तू असं अशोक खरातनेच सांगितलं, हे लक्षात घ्या. आणि तो गुन्हा 18 फेब्रुवारी
2026 रोजी दाखल झालेला आहे. आता पुढे काही प्रश्न आपण फार म्हणजे कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे हे बघा. म्हणजे ही तारीख लक्षात घ्या. त्याच्यानंतर या नीरज जाधव हा एकदम 17 मार्च किंवा हा अशोक खरात अटक झाल्यानंतर पोलिसांना मिळालेला हे लक्षात घ्या. तो इतके दिवस कुठे होता हे पोलिसांना माहिती नव्हतं का? जर पोलिसांना 4 मार्च रोजी ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यामध्ये चर्चा झाली, त्या वेळेला कळालं की 58 व्हिडिओ आहेत, 52 7/12चे उतारे आहेत, पिस्तोल आहे, रोख रक्कम तर भरपूर सापडणार. हे सगळं 4 मार्च रोजी जर माहिती होतं आणि प्रकरण कसं गंभीर आहे याच्यामध्ये कसं म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अगदी ठाकरेंचे खासमखास मिलिंद नार्वेकर आमदार विधान परिषदेमधले यांच्यापर्यंत आणि तुमच्यासह आणि अमित शहा यांच्यापर्यंतचे सगळे जे फोटो व्हिडिओ वगैरे काय काय रुपाली चाकणकर कशा त्याच्यावर ट्रस्टी आहेत वगैरे हे सगळी चर्चा कधी झालेली आहे? 4 मार्चला झालेली. मग त्याच्या या सगळ्या 18 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील लोणीचे अहिल्यानगरचे पालकमंत्री मुख्यमंत्री पदाचे दावेदार आणि जे नोव्हेंबर 22 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन ईशान्येश्वर मिरगावचं ते मंदिर महादेव तिथं ते अभिषेक दूध ओतत होते, त्यांना हे जे काही शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाला आणि 4 मार्च पर्यंत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आणि 18 फेब्रुवारी ते 4 मार्चच्या दरम्यान स्वतः राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केलेली असणार आहे असं म्हणायला इथं वाव आहे. त्याचं कारण स्वतः राधाकृष्ण विखे ते परवा बोलले, त्यांच्या तोंडात आलं ते. म्हणजे मी मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो वगैरे असं नाही म्हटलं. ते म्हणले मला याची कल्पना आलेली होती, मला पोलिसांनी माहिती दिलेली होती की असं असं आहे, असं असं आहे, असं ते मोगम ते बोललेले आहेत विखे. म्हणजे विखेंना सगळं माहिती होतं. आता मग ज्या वेळेला सरकारवाडा नाशिकचं पोलीस ठाण इथे एक महिला तक्रार दाखल करते, ती सांगते की 2019 असेल किंवा 2022 ते 2025 या दरम्यान म्हणजे मधले 2 वर्ष सोडले तर माझा लैंगिक छळ झालेला आहे, या पद्धतीने झालेला आहे, अशोक खरातने तो केलेला आहे वगैरे वगैरे. ती अशी तक्रार त्या दिवशी दाखल झाली. आणि मग त्याच दिवशी रात्री पहाटे म्हणजे 18 मार्च उजडली. ते सगळं तृप्त बाला हे जे काही बंगला आहे नाशिक मधला तो याचा हा हरामखोर भोंदू बाबा लिंग पिसाट अशोक खराचा तिथं पोलीस घुसले आणि अतिशय नाट्यपणे हे बघा बाबा ते काय आहे की तुमच्या घरामध्ये पोलीस घुसलेले आहेत, चोर घुसलेले आहेत, आपल्याला तपास करायचा असं म्हणून त्याला ते घेरलं व्यवस्थितपणे आणि त्याला अटक केली. मग त्याच्यानंतर त्यांनी काय मस्तीत तो बोललेला आहे तुमच्यावर कोप होईल अमुक होईल, मुजोरी ती चालूच आहे आणि त्याची मुजोरी अजूनही चालू आहे. म्हणजे काल ज्या वेळेला त्या तेजस्विनी सातपुते ज्या SITच्या प्रमुख आणि बाकीचे 6-7 अधिकारी यांनी ज्या वेळेला त्याची सलग 7 तास ती विचारपूस केली त्यावेळेला नीरज जाधवला समोर बसव आणि आमने सामने केलं. मग ते व्हिडिओ कुणी काढले नेमके 58 ते व्हिडिओ पेन ड्राईव्ह मधले ते काढले कुणी? त्या नीरज जाधवने छुपा कॅमेरा त्या खरातच्या केबिन मध्ये लावला होता की खरातने स्वतःच त्या महिलांना पुढे ब्लॅकमेलिंग करण्यासाठी स्वतःच काढलेले होते? नेमकं कुणी काढले? आणि मग या खरात आणि जाधव मध्ये जोरदार तिथं बाचाबाची झालेली ती बातमी आलेली. आणि मग या दोघांमधली बाचाबाची ही कधी सुरुवात झाली? 29 डिसेंबर 2025ला वावी पोलीस ठाण्यामध्ये ज्या वेळेला गुन्हा दाखल झाला त्याच्या आधी काही दिवस आधी म्हणजे 22 डिसेंबर 2025 ते 28 डिसेंबर 2025
याच्यामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. मग तो जसा परब, तो कोण, दिनेश परब आणि राजेंद्र जासूद, एक भायखळ्याचा एक पुण्याचा आणि हा नीरज जाधव नाशिकचा, यांच्यामध्ये बोलणं झालं की हे असे असे व्हिडिओ आहेत, अमुक आहे, आपल्याला माल मिळू शकतो ह्या बाबाकडून, आपल्याला लुटता येईल त्याला, आणि तो हरामखोर आहे, तो असा असा उद्योग करतोय, हे बघा त्याचे हे पुरावे. आणि मग ह्या तिघांनी मिळून ते केलेलं आहे. याच्यात अजून एक साथ येतात. आता ज्या अर्थी बघा सगळ्या राजकारण्यांचे फोटो येत आहेत. आता काही काही जे जसं आता अपवादाने बघा की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथं नोव्हेंबर 22 मध्ये गेले वगैरे, ते सगळ्या त्याच वेळेला ते सगळ्या बातम्या आलेल्या. बरं, काही लोकांनी कौतुकाने टाकलेलं आहे आपल्या फेसबुकवर की आम्ही खरंच बाबांना भेटलो, असं कॅप्टनला भेटलो, फलानं केलं, अंकशास्त्र आमचा सगळा इतिहास त्यांनी सांगितला, आमच्याकडं कसं झालेलं आहे, माझी जन्मतारीख काय, माझ्याकडे मी कोणती निवडणूक हारलो, कोणती जिंकलो, कसं काय केलं, किती प्रॉपर्टी, सगळे आकडे, अंकशास्त्र, न्युमरॉलॉजी मध्ये पटाईत, मग ते प्रभावित केलं त्यांनी. मग ते फेसबुकवर टाकलेले ते फोटो, हे हे सगळं आलं. परंतु अनेक फोटो असे आहेत की ते अचानक फिरायला लागलेले आहेत. हे फोटो आले कुठून, हा प्रश्न आहे ना. आता दीपक केसरचं करचा तो खास माणूस दीपक लोंढे, तो सगळ्या प्रॉपर्टी हे ते शिर्डी हॉटेल वगैरे ते सगळं करणारा, मध्येच गायब होणारा, ही कुठं लिंक आहे? म्हणून फडणवीस आहेत ना, त्याची ज्या वेळेला ते एखादं वाक्य उच्चारतात तर ज्याला ते बसतं त्याला रात्री झोप येत नाही, असे आहेत फडणवीस. आणि फडणवीसांच्या स्वतः पोशाखावर एक एक एवढासा सुद्धा डाग नाही, हे लक्षात घ्या. राजकारण मात्र करणार, आणि राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे. आणि ते जर महाराष्ट्राच्या भल्याचं असेल, जर नागरिकांना न्याय देणारा असेल, तर तसं राजकारण महाराष्ट्राला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस ते करत आहेत असं म्हटलं तरी त्याच्यात काही वावगं ठरणार नाही. तर कसं आहे, देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीचं करतात राजकारण, तर त्याच्यावर आपण देखील वारंवार टीका करत आलेलो आहे. आणि ते आपण बिनधास्तपणे करतो, कारण की ते स्वतः सांगतात आम्ही काही संन्याशाची वस्त्रे परिधान केलेली नाहीत, आम्ही कूटनीती खेळतो, संधीचा फायदा घेतो. राजकारणामध्ये कधी कधी अपरिहार्यपणे सगळ्या गुन्हेगारांना सांभाळावं लागतं, अमुक करावं लागतं, तमुक करावं लागतं, असं देखील ते बोलतात. पण हे खरातने जे काही गुण उधळलेले आहेत ते अक्षम्य स्वरूपाचे आहेत. आणि त्याच्यामुळे त्याला कडक शासन झालं पाहिजे. मग जादूटोना विरोधक असेल वगैरे बाकीचे कडक कायदे असतील, ते सगळे जे महिला संरक्षण, बलात्कार वगैरे, पोक्सो, शक्ती कायदा, मग सगळे या कायद्याच्या अंतर्गत त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि त्याला कुणालाही पाठीशी घालणार नाही, हे देखील देवेंद्र फडणवीस यांचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे. आणि आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी समजा ठरव की आता आहे ना, की हे 52/7 अमुक दमुक हे ते कुठेतरी प्रॉपर्टी, हा राजकारणी तो राजकारणी, मग ते कसं काय वगैरे काय ते करायचं, लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपवलं जाणार नाही, हे त्यांना स्वतःलाही माहिती आणि लोकांनाही आता ते माहिती. कारण आता याला खूप वाटा फुटलेला आहे. हे ज्यांनी पैशाच्या आमिषापोटी खरात बाबाला जे काही नीरज जाधव, तो परब आणि तो जासूद यांनी जे काही कार्यक्रम केला, अजून बरेच येत असे, ते आता सगळे ते बाहेर येतील आणि आपण पकडले जाऊ या भीती आणि याच्या पोटी ते अनेक प्रसारण करत राहतील. आणि राजकीय विरोधक कमी आहेत का? रुपाली चाकणकर ह्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार आहेत, असा थेट आरोप कुणी केला? रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला, ऍडव्होकेट आहेत त्या, आणि त्याच पक्षाच्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं आता बघा हे कसं चाललेलं आहे. म्हणजे आता तुम्ही जर नावं काढले, शहा, शिंदे, केसरकर, रुपाली चाकणकर, जयंत पाटील, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे राधाकृष्ण विखे, स्वतः फडणवीस, निलेश लंके, मिलिंद नार्वेकर, केसरकर वगैरे 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 अनेक ते फोटो आता आलेले आहेत. आणि हे सगळे राजकारणातले सगळे
महान नेते यांना भोंदू बाबा गरजेचा असतो. ज्याच्या मागे गर्दी आहे त्या गर्दीमध्ये आपण जायचं आणि पायावर डोकं टेकलं की ते जे भाविक आहेत ते म्हणतात जर इथं हे येतात तर बाबा मोठे आहेत म्हणजे आपले नेते जातात म्हणजे बाबा मोठे. बाबाचाही भाव वधारतो आणि भक्तांची मतं मिळतात. आम्ही अमुकवादी, आम्ही तमुकवादी, आम्ही आक्रोश मोर्चे काढतो, आम्ही यूं करतो, आम्ही त्यूं करतो म्हणायला मोकळे. पण करताना हे उद्योग. बरं, एक लक्षात घ्या, हे जे फोटो प्रसारित झालेले आहेत हे गर्दीमधले नाही आहेत. म्हणजे कुणीतरी गेलं साहेबांना निवेदन दिलं, एखादा गुंड गेला निवेदन दिलं, एखादा भोंदू गेला निवेदन दिलं, फोटो काढला, त्याचा गैरवापर केला, असं नाहीये. शांत निवांत बसलेले ते एकमेकाच्या शेजारी. तुम्ही अमित शहा आणि त्या खराचा फोटो बघा, निवांत बसलेले. देवेंद्र फडणवीस आणि यांचा खराचा फोटो बघा, निवांत बसलेले. असं गर्दीमधले फोटो नाहीत. एकनाथ शिंदे तर तिथं बसून मग ते अभिषेक करत आहेत, भेटत आहेत. केसरकर यांच्या मध्यस्थीने ईशान्येश्वर मंदिराचे काही काम असल्यामुळे त्यांच्या भेटी घालून दिला. ते केबिन मध्ये बसले, निवांत बसलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे घाईघाईत काढलेले फोटो नाही आहेत. या बाबाचा जो रुतबा आहे, त्याचा जो कॅप्टन मर्चंट नेव्ही मधला, आणि 15 भाषा त्याला येतात, त्याचा कॉस्मॉलॉजीचा अभ्यास आहे, न्यूमरॉलॉजीचा अभ्यास आहे, विश्वशास्त्र, अंकशास्त्र, त्याला एवढं माहिती आहे. आणि गर्दी असते त्याच्याकडं, अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तो व्हीएसआर विमान का आणि इकडं का आणि तिकडं का, एवढा तो श्रीमंत 154 देश फिरून आलेला आहे. अशा माणसाला आपण वेळ द्यायचा नाही म्हणजे काय झालं. आपल्याला उपयोगाचा माणूस आहे. मग त्याच्यामुळे काही भेटलेले. आता जयंत पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते, जलसंपदा काय त्यांनी ते ठाकरे सरकारच्या काळामध्ये दारणा धरणातलं पाणी लगेच द्या, 40 किलोमीटरहून द्या. आणि बाबांनी काय केलं, संस्थांचं काम बाजूला राहिलं, स्वतःची आमराई वाढवली तिकडे खरात बाबांनी. हे सगळं जे केलं जात आहे हे अतिशय लांछनास्पद आहे. आणि अतिशय म्हणजे त्याच्यावर किती बोलावं तेवढं कमी असणार आहे. आणि आपण मूळ मुद्दे जे सोडवायचे ते बाजूला राहिलेत. आता बघा, इथं स्वयंपाकाला गॅस मिळत नाही, नोकरी नाही, लग्न जमत नाही, शेतकरी आत्महत्या करतात, शिक्षण, आरोग्य, खर्च कमी, महासत्तेच्या गप्पा, हे सगळं चाललेलं आहे. याच्यात आपल्याला जे काही चित्र अतिशय महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेलेली आहे. पण आम्हाला लाजा नाही, आम्हाला लाजायचं नाही. आम्ही कमरेचं सोडून राजकारण करत राहू, एकमेकाच्या विरुद्ध बोलत राहू. मग लंकेने विखेंच्या विरुद्ध बोलायचं, विखेंनी लंकेंच्या विरुद्ध बोलायचं, अमुक करायचं. तर एक उदाहरण म्हणून हे जोडगोळीचं नाव घेतलं अहिल्यानगर जिल्ह्यात. हे सगळे म्हणजे पक्ष. आता त्यावेळेला ते ठाकरे सरकारच्या काळात पाणी गेलं तर ते उद्धव ठाकरेंनी विचारलं, उद्धव ठाकरे म्हटले आता ते पाणी नेमकं मुरतंय कुठं हे आधी बघा. ते बघावं लागणार आहे आता. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून तर आपलं काम केलेलं चोखपणे केलेलं आहे. आता अजून त्यांची जबाबदारी वाढलेली आहे, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.